आज आपण बघणार आहोत वर्षभर मागणी असणारा प्रोडक्ट। याच्यासाठी 3 वाट्या कणिक म्हणजे पाव किलो साधारण कणिक घेतलेली आहे। 10 मिनटं कोरडी तशीच भाजून घ्यायची आहे, काही न घालता 10 ते 12 मिनटं मीडियम गॅसवर भाजायची आहे। मोठा गॅस नाही करायचा, करपून जाईल। त्यानंतर 150 ग्रॅम आपण तूप घेतलेलं आहे, म्हणजे साधारण 2 वाट्या तूप होतं आहे। ते काय करायचं आहे, थोडं थोडं घालत जायचं आहे आणि भाजायचं आहे। 2-3 चमचे तूप घाला, 4-5 मिनटं भाजा। असं करत सगळं तूप आपल्याला संपवायचं आहे। पुढं तुम्हाला मी 1 किलोचं प्रमाण बरोबर सगळं देते, म्हणजे तुमच्या लक्षात पण येईल आणि आपल्याला कॉस्टिंग काढायला पण सोपं जाईल। तुम्हाला मी कॉस्टिंग काढून साधारण दाखवते की मी तेव्हा कितीला विकत होते आणि कसं करत होते आणि काय करत होते। त्यामुळं साधारण तुम्हाला 1 किलोचं प्रमाण मी पुढं देते आहे। आता इथं आपण पाव किलो घेतलेला आहे। आता इथं कणिक अगदी मैद्यासारखी बारीक नसावी, त्यामुळं आपण रेग्युलर दळून आणतो तशीच कणिक घेतली तरी चालेल। असं करत आपल्याला काय करायचं आहे, आता सगळं तूप घालायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे। खमंग त्याचा वास यायला लागतो आणि त्याचा रंग बदलतो। थोडं पेशन्सचं काम आहे आणि थोडं कष्टाचं काम आहे। इथं आपल्याला साधारण 35 ते 40 मिनटं 35 ते 38 मिनटं साधारण मला लागले असतील सगळं भाजायला। थोडंसं तुम्ही तिथंच उभं राहून मीडियम गॅसवर भाजलं तर थोडा वेळ कमी जास्त लागू शकतो। आता तुम्ही म्हणाल की हे तुम्ही मला काय दाखवताय की कणकेचे लाडू, हे तर आम्ही नेहमीच करतो, ह्यात काय वेगळं दाखवताय, ह्यात काय विकायचं आहे, असा प्रश्न तुम्हाला पडणार। पण याच्यासाठी तुम्ही काय करा, मी नुसते कणकेचे लाडू नाही दाखवत आहे, तर त्याच्यात अजून आपण काय काय करू शकतो हे मी दाखवते आहे। तर व्हिडिओ कुठं स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल किंवा एक छान नवीन आयडिया येईल, तुमच्या बिझनेसला काहीतरी उपयोगी पडेल। आता काय केलं आहे, सगळं तूप आपण असं घालत भाजत आलेलो आहे। कणकेचे लाडू 12 महिने विकले जाऊ शकतात। फक्त तुमचं प्रोडक्ट सुंदर असायला पाहिजे, की ते खाल्ल्यानंतर समजायला नाही पाहिजे की नुसत्या कणकेचे आहेत। त्याच्यात असे वेगळे वेगळे फ्लेवर तुम्ही घातले तर लोक तुम्हाला ऑर्डर देऊन लाडू करून घेऊन जातील। मी हे लाडू भरपूर तेव्हा विकलेले आहेत। लहान मुलांना हे खूप आवडतात, म्हणजे मी खरंच खूप हे प्रोडक्ट विकलेलं आहे। आता असं छान खमंग आपलं भाजलं गेलेलं आहे। गॅस बंद करा, कढई खाली उतरून ठेवा गार करायला। पूर्ण गार करून घ्यायचं आहे। किती सुंदर रंग आला आहे बघा। आता 200 ग्रॅम साखर आपल्याला लागणार आहे, तर त्याच्या आधी साखर मी मिक्सरवरनं काढलेली आहे आणि ती चाळणीनं चाळून घ्यायची आहे। बारीक चाळणीनं म्हणजे मैद्याच्या चाळणीनं मी चाळून घेते, कारण संपूर्ण चाळली की तुमच्या लक्षात येईल की तिथं वर किती खरखर राहिलेली आहे आणि ही खरखर दाताखाली आली तर अजिबात लाडू चांगला लागत नाही। हे बघा, त्यामुळं मिक्सरवरनं फिरवून घ्यायचे आणि चाळून घ्यायचे, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। आणि ही 200 ग्रॅम बरोबर मोजून आपण पिठी साखर घेणार आहोत। आता एका कढईमध्ये 2 चमचे तूप परत तापवत ठेवलेलं आहे। तूप तापवलं की त्यात काय करायचं आहे, आपण एक अर्धा ते पाऊण वाटी मिक्स ड्रायफ्रूट्स चिरून घेतलेले आहेत। काजू, बदाम, पिस्ते, अक्रोड तुम्हाला जे आवडतात आणि तुमच्या कॉस्टिंगला किती बसतात, कसे बसतात हे बघून तुम्ही सगळे छान भाजून घ्यायचे आहेत आणि घालायचे आहेत। त्याच्यात थोडंसं ब्राऊनसर व्हायला पाहिजे की आपलं ड्रायफ्रूट भाजून झालेलं आहे। आता ते काढून ठेवायचं आहे। आपलं मिश्रण पूर्ण गार झालेलं आहे, हे लक्षात घ्या। आता पूर्ण गार झाल्यानंतर 200 ग्रॅम पिठी साखर आहे ती सगळी त्याच्यात घालायची आहे। थोडं थोडं घालत मिक्स करा तुम्ही। आणि आता काय करायचं आहे, पहिल्यांदा आपण ड्रायफ्रूट लाडू करून घ्यायचे आहेत। सगळं छान मिक्स करायचं आहे। परत राहिलेली पिठी साखर घातलेली आहे आणि सगळे ड्रायफ्रूट्स त्याच्यात घालायचे आहेत।
आता हे लाडू आहेत ना, जे मी दाखवणार आहे पुढं, ते तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये विकू शकता. सगळे ड्रायफ्रूट ह्यात मी घालून घेतलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण ड्रायफ्रूटचा लाडू करून घेऊया. आता हे लाडू आहेत ना, मुलांना तुम्ही शाळेला डब्याला देऊ शकता. कधी घरात बायकांना खूप काम करता, नाश्ता नाही उरला, अशा वेळेला तुम्ही एखादा लाडू खाऊन दूध पिऊ शकता. म्हणजे हा लाडू म्हणजे चवीला तर सुंदर लागणारच आहे, पण तेवढा हेल्दी पण होणार आहे. मुलांना तर हे खूप पुढं लाडू आवडणार आहेत. हे बघा तुम्ही किती सुंदर लाडू झाला आहे बघा. असे एक 7-8 मी लाडू नुसत्या ड्रायफ्रूटचे करून घेते. याच्यानंतर मी काय करणार आहे, या मिश्रणाचे 2 भाग करणार आहे आणि 2 भाग काय करणार आहे, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे आपण लाडू करणार आहोत. ते लाडू खरंच खूप सुंदर होतात. चला, सगळ्यात पहिल्यांदा आपण बटरस्कॉच लाडू करणार आहे. त्याच्यासाठी बटरस्कॉचचे जे क्रिस्टल बाहेर विकत मिळतात ते आणायचे आहेत. ते स्वस्तात मिळतात, 25-30 रुपयाला असे मला मिळालेले आहेत पाऊच. तो आणलेला आहे. तो कट करायचा आहे, असं म्हणजे कुटून घ्यायचा आहे, बारीक करायचा आहे, अगदी फाईन पावडर नाही, अशा अर्धवट कुटून घ्यायचा आणि आपल्या मिश्रणात घालायचं आहे. आवडीनुसार कमी जास्त करा किंवा बिझनेसच्या दृष्टीनं तुम्ही कॉस्टिंगच्या दृष्टीनं कमी जास्त घाला. बटरस्कॉच इसेन्स अर्धा टीस्पून घातलेला आहे. व्यवस्थित घाला, त्याचा वास व्यवस्थित राहायला पाहिजे. हे लाडू टिकतात, त्यामुळं भरपूर दिवस टिकतात. त्यामुळं तो लाडूचा काय म्हणायचं आहे, वास शेवटपर्यंत टिकण्यासाठी व्यवस्थित बटरस्कॉच इसेन्स घाला. आणि आता आपले हे तयार झालेले आहेत बटरस्कॉच लाडू. त्यात ड्रायफ्रूट्स पण आहेत, मस्त असे क्रिस्टल्समध्ये मध्ये खाताना येणार आहेत आणि बटरस्कॉचचा वास अफलातून, म्हणजे असं तुम्ही आईस्क्रीम खाताय अशी तुम्हाला फिलिंग येतं. मला सांगायचं झालं तर मला मनापासून हा लाडू आवडतो. म्हणजे कणकेचे जेव्हा लाडू करीन तेव्हा मी बटरस्कॉचचे करतेच आणि हे माझ्यासाठी मी 4 ठेवते, कारण मला खरंच मनापासून हे लाडू आवडतात. मला आवडतात तसे लहान मुलांनासुद्धा वेगवेगळ्या फ्लेवरचे लाडू आवडतात. किती सुंदर झाला आहे बघा लाडू. तुम्ही खरंच जरी बिझनेस करणार नसाल तरी तुम्ही घरच्यासाठी तरी नक्की करून बघा. आता काय करायचं आहे, राहिलेल्या मिश्रणात 1.5 चमचा कोको पावडर घातलेली आहे आणि चोको चिप्स घालायचे आहेत. सिम्पलवाले नुसते चॉकलेटवाले जरी मिळाले, चॉकलेटी रंगाचे असतात सिम्पल, ते घातले तरी चालतात, तेच खूप छान लागतात. हे माझ्याकडं मिक्स कॉम्बिनेशनचे होते, व्हाईट आणि चॉकलेट. जे होते ते मी घातलेत. तुमच्याकडं जे असतील ते घाला. बिझनेस करणार असाल तर तेच घाला, चॉकलेटवाले. हा लाडू अफलातून होतो. लहान मुलांना, म्हणजे मी हे लाडू खरंच खूप विकलेले आहेत. लहान मुलांना अतिशय लाडू हे आवडतात. मला काय झालं, आता माझे बाकीचे बिझनेस खूप झाल्यामुळं आणि थोडी घरची जबाबदारी असल्यामुळं माझे खूपसे बिझनेस मला बंद करायला लागलेले आहेत. पण माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही खरंच काही बिझनेस करणार असाल तर हे ऑप्शन खरंच खूप छान आहेत. मला असं वाटतं की एखादा प्रोडक्ट घेऊन तुम्ही जर केलात, एक प्रोडक्टवर तुम्ही मास्टरी करू शकता. हेच करून तुम्ही फक्त ह्याच्यावर तुम्ही बिझनेस करू शकता. आता मी काय करायचे, कंटेनरमध्ये 2 फ्लेवरचे लाडू 1/2 किलोचे ह्याच्यात मी विकायचे. अर्धा किलो तुम्ही जर विकणार असाल तर हे 3 फ्लेवर आहेत. उन्हाळ्यात आत्ता उन्हाळ्यात त्यामुळे डिंक नाही घातला, पण थंडी असेल तर डिंक तळून ह्याच्यात घातला तर 4था फ्लेवर तुमचा तयार होईल. आणि असे 4 फ्लेवरचे 2-2 लाडू असे तुम्ही अर्धा किलो करून विकू शकता. शेवटी कस्टमर बाबा चॉकलेट हवे, चॉकलेट, बटरस्कॉच, पण कॉम्बिनेशन म्हणजे जरा व्हरायटी दिली की एका ह्याच्यातच त्यांना वेगळे वेगळे फ्लेवर खायला मिळतात. तर अर्धा किलोचा पॅक करूनसुद्धा तुम्ही असे विकू शकता. अगदी अर्धा किलो कॉस्टिंग जास्त जात असेल तर तुम्ही 1/2 किलोचे करून विकू शकता. वर असा स्टिकर लावून टाकायचा तुमचा की तुमचं प्रोडक्ट तयार झालेलं आहे. तर मी तुम्हाला 100% गॅरंटी देते की हा बिझनेस किंवा हा लाडू तर अफलातून होतातच. हे चॉकलेट लाडू आहेत बघा. आणि हा बिझनेस तुम्ही सुरू केला, तुमचं प्रोडक्टला एक खरंच त्याला क्वालिटी असेल तर तुमचा प्रोडक्ट डोळे झाकून विकला जातो. म्हणजे मला खरंच हे वाटतं की मी
करू शकत नाही आहे सध्या. खूप जबाबदाऱ्या आहेत माझ्याकडं घरात, त्यामुळे मी हे सगळं करू शकत नाही आहे. आणि माझा बिझनेस म्हणजे तुम्ही म्हणाल तुम्ही मग शहाणपणा लोकांना शिकवताय, मला कमेंट येतील, तर मी सांगते की मी रोज बॅडमिंटन कोचिंग करते आणि माझा तो बिझनेस खूप छान सक्सेसफुली रन होतो आहे. त्यामुळं मला घरचं तो बिझनेस आणि हे जमत नाही म्हणून मी हे करत नाही आहे. पण मैत्रिणीनं तुम्ही जर घरातच असाल तर अशा प्रकारचे बिझनेस तुम्ही नक्की करा. चला आता आपण कॉस्टिंग, आता आपण काय करणार आहोत, रेट काढणार आहोत किंवा कॉस्टिंग कसं काढायचं. मी टेंटेटिव्ह काढून दाखवलं आहे, तुम्ही ॲक्युरेट तुमच्या जेव्हा तुम्ही प्रोडक्ट आणणार तेव्हा तुम्ही काढा. 1 किलो कणिक, मैदा चुकून दिला आहे, 1 किलो कणिक घ्यायचे, साधारण 50 रुपये मी खर्च दिला आहे. 750 ग्रॅम तूप 600 रुपये, 1 किलो साखर 50 रुपये, ड्रायफ्रूट्स साधारण 50 रुपये आणि ह्याला लागणारा खर्च अजून आहे म्हणजे आपला गॅस आहे. तर ह्या सगळ्याचं कॉस्टिंग माझं 950 झालेलं आहे. तुम्ही ह्याच्यातले रेट तुमचे बदलू शकतात. होलसेल हे रेट तुम्ही बघा अजून, किंवा कमी जास्त तुमच्या ह्यानं तुम्ही बघून. मी साधारण तुम्हाला कॉस्टिंग कसं काढायचं हे सांगते. 950 आपल्याला हा खर्च आलेला आहे 1 किलो कणकेपासून लाडू करायला. आणि हे मेजरमेंट परफेक्ट मेजरमेंट आहे, हे तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. 950 रुपये आपल्याला खर्च आलेला आहे. आता हे प्रोडक्ट आहे ना साधारण 2750 ग्रॅम तयार होते. मी तेव्हा 200 ग्रॅम करून विकत होते, कारण एकदम अर्धा किलो घ्यायला कस्टमर थोडं पुढं मागं व्हायचं, कारण कॉस्टिंग तुपामुळं वाढतं. मग साधारण 1375 होतात, पण 14 बॉक्स मी इथं दिले कारण मी ड्रायफ्रूटचं कॉस्टिंग त्याच्यात म्हणजे वजन घेतलं नव्हतं, म्हणून आपले 14 बॉक्स तयार होतात. आता हे 14 बॉक्स 200 ग्रॅमचे आपले तयार होणार आहेत. तर एका बॉक्सला 70 रुपये खर्च पडत होता, पण 10 रुपये पॅकिंगचं माझं विसरलं. 80 रुपये पॅकिंग सकट म्हणजे टोटल एका बॉक्सला आपल्याला खर्च येणार आहे. आता 80 रुपये येणार म्हणजे तुम्ही काय करायला पाहिजे की दुप्पट तरी त्याचं काढायला पाहिजे. इथं मी 70चं 140 काढलं होतं. 8 दुने 16 160 रुपयाला तुम्हाला हे प्रोडक्ट विकलं पाहिजे. आता बटरस्कॉच लाडू जर तुम्ही करत असाल तर 10 रुपये एक्स्ट्रा लावा, चॉकलेट असेल 10 रुपये एक्स्ट्रा लावा आणि त्यात तुमचं मार्जिन हे होऊन जातं. पण याच्यात तुम्हाला अजून जर हे म्हणजे पण मला असं वाटतं 10-10 रुपये हे मी तेव्हा 10-10 रुपये एक्स्ट्रा लावत होते. आणि माझे चॉकलेट लाडू खूप जात होते, कारण लहान मुलांना खूप चॉकलेट आवडतं, त्यामुळं खरंच चॉकलेट लाडू माझे खूप जात होते. तर अशा प्रकारे आपलं हे सगळं कॉस्टिंग आलेलं आहे. तुम्हाला एका बॉक्स मागं 80 रुपये जर मिळत असतील 200 ग्रॅमच्या पाकिटामागं तर वाईट नाही आहे. घर बसल्या हा तुम्ही खरंच बिझनेस करू शकता. आता तुम्ही म्हणता की मार्केटिंग, आता मार्केटिंगच्या बाबतीतला मी खरंच एक व्हिडिओ घेऊन येते लवकरच, की कस्टमरपर्यंत तुम्ही कसं पोचणार ह्याचा व्हिडिओ मी लवकरच करणार आहे, की त्याचासुद्धा तुम्हाला खूप फायदा होईल आणि तुम्ही खरंच घर बसल्या खूप छान पैसे कमवू शकाल, जे मी खरंच करत होते. चला, तुम्हाला बऱ्यापैकी ह्याच्यातली माहिती मिळाली असेल. आता आपण काय करूया, परत भेटूया पुढच्या व्हिडिओला. पण त्याआधी माझ्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय, थँक्यू.